हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी आणि अगदी घरच्याच साहित्यापासून परफेक्ट असा श्रीखंड कसा बनवायचा ते. तर बघा, सध्या आता गुढीपाडवा जवळ येतोय, तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्ही श्रीखंड पुरीचा बेत करत असाल तर तुम्हाला ही श्रीखंडची रेसिपी नक्की उपयोगाला येईल. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. तर श्रीखंड बनवण्यासाठी बघा, इथं मी दही घेतलेलं आहे. हे घरी लावलेलं दही आहे बघा. हे घरचं फ्रेश दही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाहेरून सुद्धा दही आणू शकता. मी इथं 1.5 लिटर दुधाचं दही लावलं होतं, तर तुम्ही बघू शकताय याचा इतकं दही तयार झालेलं आहे. आता आपल्याला या दह्याचा चक्का बनवायचा आहे. त्यासाठी बघा, इथं मी एक कुकरचा डब्बा घेतलाय. पसरट भांडं घ्यायचं, त्यावरती एक मी पांढरा सुती कपडा घेतलाय बघा. आता यावरतून आपल्याला हे दही घालून घ्यायचंय. या सुती कपड्यामध्ये दही घालताना आपल्याला एकदम दही घालायचं नाही, थोडं थोडंसं करून दही यामध्ये घालून घ्यायचं. आता या कपड्याच्या चारही कडा बघा छान अशा एकत्र गोल एक साईडला करून घ्यायच्या आणि आपल्याला याला छान अशी एक गाठ मारून घ्यायची बघा. म्हणजे याची एक पोटली बांधून घ्यायची. शक्यतो बघा, इथं कपडा वापरताना पांढराच कपडा यूज करायचा. जर तुम्ही रंगीबेरंगी कपडा यूज केला तर काय होतं, त्या कपड्याचा कलर ह्या आपल्या दह्याचा जो चक्का आहे त्याला लागतो. त्यामुळे इथं पांढरा कपडा यूज करा. तर तुम्ही बघू शकताय मी हलक्या हाताने याला छान गाठ मारून घेते. आणि ह्याच स्टेजला सुद्धा बघू शकताय तुम्ही या दह्यामधलं एक्स्ट्राचं पाणी या भांड्यात निघायला लागले. इथं मोठं पसरट भांडं यासाठी वापरायचं, कारण काय होतं, जर तुम्ही छोटं भांडं वापरलं आणि तुम्ही या कपड्यावरती दही घालायला गेला तर ते दही भांड्याच्या बाहेर निघू शकतं. त्यामुळं इथं पसरट भांडं घ्यायचं. आता आपल्याला ही पोटली एका उंच ठिकाणी बांधून घ्यायची आहे बघा. आणि 7 ते 8 तासासाठी आपल्याला ही अशीच बांधून ठेवायची, म्हणजे उंच साईडला. त्यामुळं काय होतं, या दह्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं पाणी निघून जातं बघा. तर इथं मी माझ्याकडे नळ आहे, त्या नळालाच मी ही पोटली बांधून ठेवली आहे बघा. आणि 7 ते 8 तासासाठी ही पोटली मी अशीच ठेवली होती, त्यामधलं एक्स्ट्राचं पाणी निघून जाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकताय 7 ते 8 तासानंतर मी ही पोटली एका भांड्यात काढून घेते बघा. आणि तुम्ही बघू शकताय, तुमच्या समोरच काढून दाखवतीये. यामधलं सगळं एक्स्ट्राचं पाणी निघून गेलंय आणि आपला चक्का मस्त असा तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकताय. आता हा चक्का मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते बघा. आता आपल्याला एका चमच्याने हा चक्का छान असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. 10 ते 15 मिनिटासाठी छान हा चक्का व्यवस्थित कंटिन्युअसली हलवत मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही चमच्याऐवजी व्हेसल असतं, व्हेसलनी किंवा तुम्ही आपली पुरणाची जी चाळणी असते ते चाळणीने सुद्धा हा चक्का छान बारीक करून घेऊ शकता. पण इथं मला नाही वाटत चाळणीची गरज आहे, कारण आपला चक्का छान असा तयार झालेला आहे. आणि मी हा चक्का चमच्याने छान असा 10 ते 15 मिनिटासाठी, तर मी तुम्हाला चमच्यामध्ये थोडासा चक्का घेऊन बघा उलट चमचा करून दाखवलाय. आणि तुम्ही बघू शकताय आपला चक्का अजिबात खाली पडत नाही, म्हणजे आपला चक्का मस्त असा तयार झालेला आहे. आता आपल्याला यामध्ये घालण्यासाठी पिठी साखर तयार करून घ्यायची आहे. इथं मी पिठी साखर घालतीये, तुम्ही त्याऐवजी आपली नॉर्मल जी साखर असते ती घातली तरीही चालेल, पण शक्यतो पिठी साखर करून घ्या. इथं मी अर्धी वाटी साखर आणि त्यामध्ये बघा थोडीशी विलायचीची बोंडे घेतलेले आहेत. आता आपल्याला याला छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय मी अशा पद्धतीची इथं पिठी साखर बनवून घेतलेली आहे. आता आपल्याला ही पिठी साखर आपण जो बनवलेला चक्का आहे त्यामध्ये घालायची. आणि त्यासोबतच घालण्यासाठी इथं मी थोडेसे ड्रायफ्रूट्स सुद्धा घेतलेले आहेत बघा. आता आपला जो चक्का आहे त्याला आपण छान क्रीमी करून घेतलंय. आता आपल्याला यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे. आता आपल्याला यामध्ये पिठी साखर घालताना एकदम जास्त घालायची नाही, थोडी थोडीशी करून साखर यामध्ये घालायची, म्हणजे आपल्याला अंदाज लागतो की किती प्रमाणात गोड होतंय त्याचा. तर पहिल्यांदा मी 2 चमचे इतकी पिठी साखर घातली आहे. पिठी साखर घालून मी याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे बघा. जर तुम्हाला थोडंसं गोड हवं असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार थोडंसं गोड घातलं, म्हणजे थोडीशी साखर जास्त घातली तरीही चालेल. तर बघू शकताय मी पहिल्यांदा 2 चमचे घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता मी यामध्ये परत एकदा थोडीशी साखर घालून घेणार आहे आणि परत एकदा याला छान असं मिक्स करून घेते बघा. तुम्ही बघू शकताय आपला श्रीखंड किती मस्त असा तयार झालेला दिसतोय, छान असा क्रीमी झालेला आहे. आता यामध्ये मी ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहे. इथं मी थोडेसे काजू, थोडे बदाम आणि त्यासोबत थोडा पिस्ता हे सगळं छान बारीक बारीक कट करून घेतलंय. आता हे सगळं मी यामध्ये घालून घेते.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रुट्स घाला किंवा नाही घातली तरीही चालतील. तर यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून मी याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. सध्या माझ्याकडे केशर नाही त्यामुळे मी ते घातलेलं नाही. तुमच्याकडे जर केशर असेल तर अगदी चमचाभर दुधामध्ये थोडंसं केशरच्या 2 पाकळ्या घालायच्या आणि ते दूध यामध्ये घालायचं बघा. त्यामुळे आपल्या श्रीखंडला मस्तसा कलर येतो बघा. इथं बघू शकताय तुम्ही आपला मस्तसा क्रीमी श्रीखंड तयार झालेला आहे. अगदी बाहेरून आणल्यासारखा दिसतोय बघा, डेअरीतून आणल्यासारखा, पण हा श्रीखंड घरच्या घरी बनवलेला आहे. मस्त झटपट श्रीखंड तयार आहे. आता हा श्रीखंड मी एका प्लॅस्टिकच्या बाउलमध्ये काढून घेते बघा. म्हणजे एक माझ्याकडे छोटीशी भरणी आहे, मी त्यामध्ये काढून घेते. तुम्हाला हवं असेल म्हणजे झटपट खाण्यासाठी हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट खायला घेतलं तरी चालेल. पण जर तुम्हाला थोडंसं स्टोअर करून ठेवायचं असेल तर तुम्ही एखाद्या भरणीमध्ये हा श्रीखंड काढून बघा, यावरती झाकण ठेवून याला फ्रीज करून ठेवू शकता. तर मी हा श्रीखंड एका भरणीमध्ये काढून घेते. तर तुम्ही बघू शकताय इथं सुद्धा आपला श्रीखंड किती मस्तसा दिसायला लागलाय. आता यावरतून मी परत थोडेसे एकदा ड्रायफ्रुट्स घालणार आहे. म्हणजे अगदी थोडेसे गार्निशिंगसाठी ड्रायफ्रुट्स घालतीये. आणि याला बघा झाकण लावून छान असं हा श्रीखंड मी 1 ते 2 तासासाठी फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. म्हणजे काय होतं, आपला श्रीखंड मस्तसा सेट होतो बघा. तसं तर ह्या स्टेजला सुद्धा आपला श्रीखंड मस्तसा सेट झालेला आहे, पण मी फ्रीजरमध्ये ठेवून घेते बघा. अगदी मी 1 ते 1.5 तासासाठी हा श्रीखंड फ्रीजरमध्ये ठेवलाय. तर बघू शकताय तुम्ही, मी काढून घेते बघा. मस्त फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळं थंडगार झालेला आहे आणि आपला श्रीखंड मस्तसा सेट झालेला आहे. मी तुम्हाला चमच्याने काढून दाखवते आणि चमचा मी इथं उलटा करून दाखवते बघा. तर अजिबात श्रीखंड खाली पडत नाही. परफेक्ट असा घरच्या घरी श्रीखंड तयार झालेला आहे. तर सध्या गुढीपाडवा येतोय, तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्ही सुद्धा घरच्या घरी या पद्धतीने श्रीखंड नक्की ट्राय करून बघा. खरंच खूप सोपी पद्धत आहे आणि चवीला अप्रतिम असा श्रीखंड लागतो बघा. तर ही श्रीखंडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.